पूजा शिंदे। आपण पाहता जनादेश टीव्ही न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। भिवंडीत चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ, 2 घरांमधून रोख रकमेसह मुद्देमाल लंपास। कळव्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, कुटुंबाकडून आरोपींना फाशीची मागणी। ठाणे महानगरपालिकेत भ्रष्टाचारच भ्रष्टाचार, कोपरीत व्यापाऱ्यांनी पाडला कडकडीत बंद। भिवंडीत चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ, 2 घरांमधून रोख रकमेसह मुद्देमाल लंपास। भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ 2च्या अंतर्गत असलेल्या 6 पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। 15 लाख लोकसंख्येच्या नागरी वस्तीला गुन्हेगारीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी पोलिसांकडून स्वच्छ प्रतिमेचा कृती कार्यक्रम राबविला जात नसल्यामुळे भिवंडीत गुन्हेगारी कमालीची वाढली आहे। गुन्हेगारीच्या आकडेवारीत भिवंडीच्या जगात 7वा क्रमांक लागत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे। वाढत्या उष्माने नागरिक त्रस्त असताना गुरुवारी मध्यरात्री जुना आग्रा रोडवरील बालाजीनगर येथे श्री समर्थ इलेक्ट्रिकल वर्क्स या दुकानाच्या लोखंडी शटरच्या दोन्ही बाजूच्या कड्या तोडून त्यावाटे अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून दुकानाच्या गल्ल्यात 25,000 रुपये असलेली रोख रक्कम रिवायडिंग करून ठेवलेल्या 7 इलेक्ट्रिक मोटारी, नवीन कॉपर वायरचे 3 रोल असा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला आहे। या चोरीच्या घटनेचा गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात दाखल केला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक योगिता कोकाटे करीत आहे। तर दुसऱ्या घटनेत हाफिज नगर येथील व्यापारी मोहम्मद इक्बाल अली शहा यांच्या राहत्या घराच्या उघड्या खिडकीतून अज्ञात चोरट्याने जात शिरून लाकडी कपाटात ठेवलेली 70,000 रुपयांची रोख रक्कम व तन्वीर अन्सारी यांचा मोबाईल चोरून नेला आहे। या चोरीचा गुन्हा भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे। या घटनेचा अधिक तपास MR पवार करीत आहे। ब्युरो रिपोर्ट जनादेश। कळव्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, कुटुंबाकडून आरोपींना फाशीची मागणी। कळवा शांतीनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 30 जुलै 2014 अत्याचार झाला होता। त्या प्रकरणी कळवा पोलिसांनी बाबू उर्फ मोहम्मद लियाकत अली मुलगा 22 आणि एका 16 वर्षीय तरुणाला अटक केली होती। तेव्हा केस मागे घेण्यासाठी पीडित मुलीच्या कुटुंबावर दबाव येत होता। त्यानंतर अनेकदा मुलीच्या कुटुंबियांना मारहाण देखील करण्यात आली। सर 30 तारीख का घटना था। हम लोग बासी ईद के टाइम हम लोग रोज़ा नमाज रखे, हम लोग सब किए और उस दिन मैं बहुत थक गई थी और मैं सो गई। लड़की को मैं बोली मैं सो रही हूँ तो दुकान की तरफ ध्यान रखना। तो बोली ठीक है मम्मी तुम सो जाओ आराम करो। फिर मैं सो गई। उसके बाद में लड़की को बाथरूम लगी, अपने भाई को बिठा के दुकान पे बाथरूम गई और उसके बाद में वो लड़की बाथरूम के लिए गई और उधर लड़के ने हाथ पकड़ के उसको अंदर खींच लिया। घर के अंदर उन लोगों के रिश्तेदार के घर थे, उसके अंदर खींच लिया और लड़की बाद में उसको मुंह दबा दिया। मुंह दबाने के बाद वो लड़की डर गई। तो डरने के बाद में बोले डरेगी ज़्यादा नाटक करी तेरे को चाकू बताए लड़की को। चाकू दिखाने के बाद लड़की को 7 घंटा उन लोग बंद करके रखे थे। खबर मुझे नहीं मालूम था। तो मैं 2-3 बजे मेरी लड़का पूछा मम्मी मेरी बहन क्यों नहीं आई अभी तक घर पे, बाथरूम गई है अभी तक आई नहीं है। तो मैं बोली अरे बाप रे किधर गई लड़की। मैं बहुत परेशान होने लगी। परेशान हो गई। फिर मैं बोली जा ढूंढ देख किधर है, किसके घर में बैठी है, क्या सहेली वेली के घर में कहीं बैठी होगी, टाइम पास कर रही होगी। बाद में हम लोग ढूंढ रहे सबके घर में ढूंढे, कहीं भी नहीं मिली। तो बाद में जो आरोपी छोटा नाबालिग लड़का था वो गली में घूम रहा था और घूर के मेरे लड़के को देख रहा। तो मेरे लड़के को शक हो गया कि ये लगता है मेरी बहन को ये लोग कुछ तो काला कांडी ये लोग है तो इसलिए मेरे को घूर के देख रहे। बाद में वो लड़के को हम लोग बुला रहे तो लड़का सामने नहीं आ रहा, वो भाग रहा। तो फिर बाद में हम लोग उसके पीछे नहीं भागे। हम लोग ने सोचे कि मेरी सहेली थी बाजू में, बोली मेरी सहेली को मैं बोली देख मेरे को ऐसा शक है को घर के अंदर कोई है। फिर वो घर के अंदर कोई है तो वो मेरी सहेली को बोली सीढ़ी ला के दे, हम लोग ऊपर चढ़ के देखेंगे। तो मेरी सहेली ने सीढ़ी ला के दी और मेरे लड़के को सीढ़ी से ऊपर चढ़ाई और देखी लड़की अंदर ही हाथ पैर बंधा हुआ था और लड़की रो रही थी, अंदर से रो रही थी। फिर मेरा लड़का ऊपर चढ़ के उसको ताला तोड़ के घर का ताला तोड़ के फिर उसको बाहर निकाले। मेरा लड़का खुद ही बाहर निकाला हाथ पकड़ के। और फिर उसके बाद में हम लोग पुलिस चौकी गए। सीधा पुलिस चौकी आने के बाद फिर हम लोग को वहाँ पर
केस नहीं ले रहे थे, जरा भी हमारे कुछ नहीं सुन रहे थे हमारे। तो फिर हम लोग न्यूज़ वाले को फ़ोन लगाए। न्यूज़ वालों को फ़ोन लगाने के बाद में जब वहाँ पर हम लोग बात करने लगे तब जाके हमारा केस लिया उन लोगों ने। लेने के बाद में फिर मेडिकल, उसके बाद में फिर मेडिकल के लिए भेज दिए। 31 तारीख को मेडिकल के लिए भेज दिए थे। फिर उसके बाद 10 दिन के बाद फिर मेरी लड़की के ऊपर जानलेवा हमला हुआ। लोग, आरोपी के रिश्तेदार सब मिलके उसको मारने लगे। उसको, मैं उस टाइम गई, शाम के टाइम बाजार गई थी और उसको मौका पाते ही लड़की को अकेले लोग पकड़ के सब लोग मारे। फिर मैं भागते, जैसे सुनी वैसी मैं भागते भागते गए। जब तक देखी तो लड़की घर पर नहीं थी, दवाखाने में आ चुकी थी। मेरा लड़का लेके आए थे और वो जो मेरा मददगार है वो भी उस टाइम मोमेंट में पहुंच गए थे जगह पे वो, और वो लोग दोनों मिलके दवाखाना लेके आए थे। फिर उसके बाद 22 तारीख को फिर हमारे पूरा फैमिली के ऊपर हमला हुआ। पूरा फैमिली को हम लोग को मार के जख्मी कर दिया। मेरा बेटा तो था भी नहीं वहाँ पर, मेरा बेटे को भी ज़बरदस्ती का केस बना दिया। हम लोग बहुत जख्मी हो गए थे। दवाखाने में भी हमारी कोई सुनवाई नहीं हो रही थी, कोई हमारी देखभाल नहीं हो रही थी। उल्टा उन लोगों की देखभाल हो रही है, उन लोग जो बोल रहे वही सुन रहे। आरोपी हमेशा बाहर घूमते रहते, हम लोग को गंदी गंदी गाली देते रहते, बोलते जान से मार दूंगा, दफना दूंगा, गले काट के फेंक डालूंगा, मालूम भी नहीं पड़ेगा। ऐसा वैसा हम लोग को बोलते रहते, गंदी गंदी बात बहुत ज़्यादा करते हैं लोग। हमेशा गली में आके घूमते रहते, कुत्ते बिल्ली को हम लोग के लात मारते रहते। सब सिगरेट पी के हम लोग को धुआं ऐसा घर में धुक के जाते। ऐसा करके फांसी के फंदे में देना चाहिए लोग दोनों को। भास्कर नगर भागामध्ये रशीदा शेख ही त्याच्या कुटुंबासोबत राहायला आहे। तिला एक 13 वर्षाची मुलगी आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या त्या गल्लीमध्ये मोहम्मद सरकार हा त्याच्या फॅमिलीसकट राहायला आहे। यापूर्वी त्या ठिकाणी जूनच्या सुमाराला एक रेपचा प्रकार झालेला आहे। त्याच्यामध्ये आरोपी अटक केल्यानंतर आरोपी हा जेलमध्ये आहे आणि आरोपी जेलमध्ये असल्यामुळे आपसात त्यांच्या वैरत्वाची भूमिका असल्यामुळे परत एक गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये क्रॉस गुन्हे दाखल झालेले आहेत दोघांच्यावर। त्यामध्ये सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आलेली आहे। त्यानंतर देखील पुन्हा तक्रार उद्भवल्यामुळं आम्ही त्यातले जे संबंधित आरोपी आहेत त्यांचा आम्ही जो बॉन्ड घेतलेला आहे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी तो रद्द करण्यासाठी रिपोर्ट पाठवलेला आहे आणि तो रद्द झाल्यानंतर त्यातला जो आरोपी आहे पूर्वीच्या रेपच्या गुन्ह्यातला त्या रेपच्या गुन्ह्यांचा जो जामीनदार आहे तो रद्द करून परत त्याच्यावर कारवाई करण्याची, ठोस कारवाई करण्याची हे घेतलेली आहे। ठाणे महानगरपालिकेत भ्रष्टाचारच भ्रष्टाचार। ठाणे महानगरपालिकेतील BSUP राजीव आवास योजना आणि पाणी पुरवठा विभागातील कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठामपाच्या लेखा विभागाने ठेवल्याने खळबळ उडाली आहे। मंजूर कामगार संस्था सुरक्षित बेरोजगार यांना निविदा काढता कामे देण्यास माजी आयुक्त आसिम गुप्ता यांनी केली असताना BSUP राजीव आवास योजना आणि पाणी पुरवठा विभागाने सुमारे 2,81,00,000 कामे निविदा न देताच दिली होती। त्याबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी महापालिका आयुक्त आणि स्थायी समितीमध्ये लेखी तक्रार केली होती। स्थायी समिती सभापती सुधाकर चव्हाण यांनी सुमारे 20 प्रकरणांची चौकशी करण्याचे लेखा विभागाला आदेश दिले होते। लेखा अधिकारी कोळेकर यांनी आज स्थायी समितीला अहवाल सादर केला। या अहवालात स्थायी समितीची मंजुरी न घेताच 5 जून या कायद्यानुसार कामे करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। शासनाच्या दरपत्रकानुसार 2,52,53,256 चे दार योग्य असून सुमारे 68,74,749 इतका अंदाजित खर्च शासनाचा दूरसूचीप्रमाणे नसल्याचा ठपका लेखी विभागाने ठेवला आहे। या घोटाळ्याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत आज चर्चा झाली नाही। पुढील स्थायीच्या बैठकीत या प्रकरणावर चर्चा होणार आहे। ब्युरो रिपोर्ट जनादेश। कोपरीत व्यापाऱ्यांनी पाडला कडकडीत बंद। वर्गणी देण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याच्या निषेधार्थ पूर्व ठाण्यातील व्यापाऱ्यांनी आज कडकडीत बंद करून काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षाचा निषेध केला। पूर्व ठाण्यातील काँग्रेस नगरसेविका मालती पाटील यांचे पती काँग्रेसचे कोपरी ब्लॉक अध्यक्ष रमाकांत पाटील यांच्या विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात शिवीगाळ आणि जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा मार्च रोजी कैलास मनोहरलाल होतचंदानी यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला। कोपरी पोलिसांनी त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने आज पूर्व ठाण्यातील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त केला।
कैलास होतचंदानी यांचे ठाणेकरवाडी येथे के स्नॅक सेंटर हे दुकान आहे. या दुकानासमोर असलेल्या संजय देशी दारू बारच्या दुकान मालकाबरोबर हनुमान जयंतीच्या वर्गणीवरून पाटील आणि दुकान मालकांमध्ये धक्काबुक्की झाली होती. त्यावेळी होतचंदानी हे तिथे उभे असताना पाटील यांनी कैलास होतचंदानी यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. त्याबाबत होतचंदानी यांनी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, परंतु पोलिसांनी त्याच्या विरोधात कारवाई केली नसल्याने पूर्व ठाण्यातील सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. या भागातील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. भाजी विक्रेते, किराणा दुकाना आणि हॉटेल व्यावसायिक या बंदमध्ये सहभागी झाले होते. पाटील यांची या भागात दहशत असून पोलिसांनी त्याच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि सहपोलीस आयुक्त व्ही लक्ष्मण नारायण यांच्याकडे केली. याबाबत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता. दरम्यान मनसे महिला आघाडीने देखील या प्रकरणात उडी घेतली. या बंदमुळे राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेत, मात्र दुसरीकडे बाजारपेठ बंद असल्यामुळे सर्वसामान्य महिलांचे हाल होत असल्याबाबत कोपरी पाचपकाड विभाग अध्यक्ष समीक्षा मार्कंडे यांनी संताप व्यक्त केला. ज्या पदाधिकाऱ्याने वर्गणीसाठी धमकी देत व्यापाऱ्याला मारहाण केली त्याची चौकशी व्हावी, गुन्हेगाराला कडक शासन करून कोपरीतील दहशतवादाला आळा बसावा अशी मागणी मनसेच्या शहर महिला अध्यक्ष रोहिणी निंबाळकर आणि समीक्षा मार्कंडे यांनी कोपरी पोलिसांकडे केली. यावेळी शिष्टमंडळात महिला पदाधिकारी सुनंदा जाधव, सुनीता रिंगोरे, ललिता पाटील तसेच शाखा प्रमुख संतोष सुर्वे आणि गणेश रेड्डी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता. ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच वेळी याच वृत्तवाहिनीवर. आपली माणसं, आपला देश पाहत राहा जनादेश. धन्यवाद.